नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024-25 इथं अंतिम निकाल जाहीर झालेला आहे. म्हणजेच तुमची इथं अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली. कॅटेगरीनुसार आरक्षणानुसार इथं कट ऑफ पण लावण्यात आलेलं आहे. मित्रांनो, कोणत्या कॅटेगरीचं किती आरक्षणामध्ये किती मार्गावर इथं फायनल निवड झालेली किंवा होमगार्डची किती मार्गावर निवड झालेली, संपूर्ण आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची किती मार्गावर निवड झालेली, कोणत्या कॅटेगरीमध्ये किती विद्यार्थ्यांचं इथं निवड झालेली, वेटिंग लिस्टमध्ये प्रत्यक्ष यादीमध्ये किती मुलांचं नाव आहे, संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे. तुम्हाला कट ऑफ पण सांगणार आहे. जी फायनलची कट ऑफ लागली तुमची ग्राउंड प्लस तुमची इथं लेखीचे मार्ग मिळून तुमची जी फायनल कट ऑफ लागली ते पण तुम्हाला दाखवते. जर तुम्हाला तेवढे मार्ग असतील तुमच्या कास्टनुसार जेवढी कट ऑफ गेलेली मित्रांनो, तेवढे जर तुम्हाला मार्ग आले असतील ग्राउंड आणि लेखी परीक्षे मिळून, तर तुमचं निवड जे मित्रांनो ती इथं छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला इथं झालेली मित्रांनो. संपूर्ण माहिती बघणार आहे. आणि जे विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरतीची इथं अंतिम निकालाचा जो वाट बघत होते मित्रांनो, त्यांना हा व्हिडिओ शेअर करून टाका. आणि मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करून घ्या मित्रांनो. चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले मी तुम्हाला कट ऑफ सांगून देतो. बघा, आता कास्टनुसार इथं कट ऑफ गेलेले, आरक्षणानुसार इथं कट ऑफ गेलेले संपूर्ण तुम्हाला इथं दाखवतो. बघा, सर्वात पहिले आपण ओपन कॅटेगरीचं तुम्ही बघू शकता, थोडंसं झूम करतो. बघा, तर आता याच्यामध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही पोलीस शिपाई व पोलीस शिपाई बॅट्समॅन दोघांची इथं मिळून मित्रांनो इथं जे मित्रांनो फायनल जी कट ऑफ आहे ती लागलेली आहे. आणि इथं लिस्ट पण जारी केलेली मित्रांनो. इथं निवड यादी पण प्रसिद्ध करण्यात आलेली आहे की कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं इथं निवड झालेली मित्रांनो. तर बघा, सर्वात पहिले आपण ओपन कॅटेगरीचं बघूया. बघा, ओपन कॅटेगरीमध्ये मित्रांनो 8 जागा होत्या आणि 8च्या जागा इथं भरण्यात आलेले. जर कट ऑफचा जर विचार केला मित्रांनो, तर एक्स सर्व्हिसमॅनचं कट ऑफ गेले 131 मार्गावर, महिलांचं कट ऑफ गेले मित्रांनो ओपन कॅटेगरी 133 मार्गावर, आणि मुलांचं कट ऑफ गेलेले ओपन कॅटेगरीच्या 133 मार्गावर. आणि बघा, होमगार्डचं जे कट ऑफ आहे मित्रांनो ओपन कॅटेगरीमध्ये गेलेले 134 मार्गावर. महिलांचं जे कट ऑफ मी तुम्हाला सांगितलंच मित्रांनो, अशा प्रकारे 8च्या जागा इथं भरण्यात आलेले. आता हे ओपन कॅटेगरीची तुम्हाला कट ऑफ सांगितली मी. पुढे बघा, एससी कॅटेगरी आहे मित्रांनो. एससी कॅटेगरीच्या इथं टोटल 9 जागा होत्या आणि 9च्या 9 जागा भरण्यात आलेले. जर मित्रांनो आपण इथं कट ऑफचा जर विचार केला मित्रांनो, तर कट ऑफ बघा, एक्स सर्व्हिसमॅनचं कट ऑफ गेले मित्रांनो एससी कॅटेगरीमध्ये 85 मार्गावर, एससी कॅटेगरीच्या महिलांचं कट ऑफ गेलेले 110 मार्गावर, एससी कॅटेगरीच्या मुलांचं कट ऑफ गेले मित्रांनो 128 मार्गावर. अशा प्रकारे इथं ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं इथं नाव आणि त्यांचं इथं डेट ऑफ बर्थ आणि त्यांची कास्ट अशा प्रकारे इथं दिलेली आहे मित्रांनो. नंतर बघा, खाली जर आपण विचार केला मित्रांनो, तर बघा तात्पुरती निवड यादी आपण एसटी कॅटेगरीची बघूया. बघा, तर एसटी कॅटेगरीमध्ये मित्रांनो जर आपण कट ऑफचा जर विचार केला तर बघा, एसटी कॅटेगरीच्या महिलांचं कट ऑफ गेलेले 112 मार्गावर आणि एसटी कॅटेगरीच्या मुलांचं जे कट ऑफ मित्रांनो ते गेलेले 127 मार्गावर. बघा, अशा प्रकारे एसटी कॅटेगरीचं इथं कट ऑफ मी तुम्हाला सांगितलंच 5 जागा होत्या, 5 जागा भरण्यात आलेले. ज्या विद्यार्थ्यांचं निवड झाली त्यांचं पूर्ण इथं नाव आणि अशा प्रकारे इथं नाव दिलेले बघू शकता तुम्ही. नंतर बघा, विजय कॅटेगरीच्या इथं 2 जागा होत्या, दोन्ही जागा भरण्यात आलेले. महिलांचं कट ऑफ 123 मार्गावर गेलेले आणि पुरुषांचं कट ऑफ 130 मार्गावर गेलेले. दोन्ही ज्या विद्यार्थ्यांचं इथं निवड झाली त्यांचं नाव पण इथं अशा प्रकारे दिलेले मित्रांनो. नंतर बघा, एनटीपी कॅटेगरीच्या पण 2 जागा होत्या, दोन्ही जागा भरण्यात आलेले. महिलांचं कट ऑफ गेलेले 115 मार्गावर आणि पुरुषांचं 131 मार्गावर. नंतर बघा, एनटीसी कॅटेगरीच्या पण 2 जागा होत्या, दोन्ही जागा भरण्यात आलेले. महिलांचं कट ऑफ गेले 128 मार्गावर, पुरुषांचं गेलेले 131 मार्गावर. आणि एनटीडीमध्ये एकच जागा होती आणि एक ती जागा आहे मित्रांनो ती भरण्यात आलेली आहे 132 मार्गावर. मुलाचं इथं कट ऑफ आहे मित्रांनो ते. बघा, आता पुढे जर आपण विचार केला तर एसबीसी बघा, एसबीसी मध्ये मित्रांनो एकच जागा होती आणि ती पण इथं बघा भरण्यात आलेली आहे आणि कट ऑफ लावले मित्रांनो. मुलाची जागा होती, पुरुषांची जागा होती ती 130 मार्गावर इथं भरण्यात आलेले मित्रांनो. नंतर बघा, ओबीसी. आता ओबीसीमध्ये बघा मित्रांनो याच्यामध्ये बॅट्समॅनची पण कट ऑफ दिलेली आहे, मी तुम्हाला तसं सांगतोच. बघा, तर बघा ओबीसीच्या एकूण इथं 13 जागा होत्या, त्याच्यामध्ये बघा 13 जागामध्ये मित्रांनो इथं सर्वसाधारण जे जागा होत्या मित्रांनो म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल ग्रामीणच्या ज्या होत्या मित्रांनो त्याच्यामध्ये 13 पैकी ग्रामीणच्या होत्या इथं 10 जागा आणि 3 जागा मित्रांनो इथं बॅट्समॅनच्या होत्या. त्या बॅट्समॅनच्या पण इथं कट ऑफ लावण्यात आलेले आहे. तसं मी तुम्हाला सांगतोच. बघा, तर मित्रांनो 13 जागापैकी बघा जर आपण कट ऑफचा जर विचार केला तर मित्रांनो एक्स सर्व्हिसमॅन ओबीसी कॅटेगरीमध्ये एक्स सर्व्हिसमॅनचं कट ऑफ गेलेले 102 मार्गावर बघू शकता तुम्ही. आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये होमगार्डचं जे कट ऑफ आहे मित्रांनो ते गेलेले 112 मार्गावर. आता ओबीसी कॅटेगरीच्या इथं सर्वसाधारण मुलांचं जे बॅट्समॅन जे मुलं आहे मित्रांनो त्यांचं कट ऑफ गेलेले 124 मार्गावर बघू शकता तुम्ही. आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये महिलांचं कट ऑफ गेले मित्रांनो 125 मार्गावर. आणि ओबीसी कॅटेगरीमध्येच बघा मित्रांनो पुढं आपण जर बघितलं तर खेळाडूचं कट ऑफ जे मित्रांनो ते गेलेले 129 मार्गावर. आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये इथं प्रकल्पग्रस्ताचं कट ऑफ गेलेले 130 मार्गावर मित्रांनो. अशा प्रकारे बघा ओबीसी कॅटेगरीचा हा कट ऑफ मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो. बॅट्समॅनचा पण कट ऑफ दिलेले बघा, बॅट्समॅनचा कट ऑफ 124 मार्गावर लागण्यात आलेले. बघा, पुढे बघा एससीबीसी कॅटेगरी. बघा, एससीबीसी कॅटेगरीमध्ये मित्रांनो इथं 5 जागा होत्या, 5 जागा इथं भरण्यात आलेले. जर आपण कट ऑफचा जर विचार केला मित्रांनो तर अनाथाचा कट ऑफ लागलेले 93 मार्गावर आणि एक्स सर्व्हिसमॅनचं कट ऑफ गेलेले 104 मार्गावर, महिलांचं कट ऑफ गेलेले मित्रांनो 125 मार्गावर आणि मुलांचं कट ऑफ गेले मित्रांनो बॅट्समॅन. बघा, बॅट्समॅन मुलांचं कट ऑफ
गेलेले 125 मार्गावर इथं SBC कॅटेगरीचा. अशा प्रकारे हा कट ऑफ होता मित्रांनो. बघा पुढे बघा EWS कॅटेगरीचा आपण जर विचार केला तर 5 जागा होत्या, 5 जागा भरण्यात आलेले. त्याच्यामध्ये एक्स सर्व्हिसमॅनचे कट ऑफ लावण्यात आलेले मित्रांनो 98 मार्गावर, महिलांचे कट ऑफ 115 मार्गावर, महिलांचे कट ऑफ तुम्हाला सांगितलंच तसं पुरुषांचं कट ऑफ बघा 129 मार्गावर इथं EWS कॅटेगरीचं कट ऑफ इथं लावण्यात आलेले मित्रांनो. अशा प्रकारे हे कट ऑफ होते मित्रांनो. आता बघा पुढे ओपन कॅटेगरीची इथं मित्रांनो. आता बघा तात्पुरती इथं वेटिंग लिस्ट दिलेली आहे. इथून तुम्हाला वेटिंग लिस्ट बघण्यात भेटेल. बघा कॅटेगरीनुसार इथं वेटिंग लिस्ट दिलेली आहे. बघा जर मित्रांनो आता मी तुम्हाला कट ऑफ तर सांगितलीच, तर ह्या कट ऑफमध्ये जर तुम्हाला तेवढे मार्ग असतील तर तुम्ही तुमचं नाव चेक करून घ्या, कारण याच्यामध्ये निवड यादी पण दिलेली आहे. आणि जर मित्रांनो तुमची नाव ह्या लिस्टमध्ये आहे निवड यादीमध्ये, तर तुमचं जी निवड आहे मित्रांनो ती छत्रपती संभाजीनगर ग्रामीण व बँड्समनला तुमची इथं निवड झालेली आहे. अशा प्रकारची ही माहिती होती. आता ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांसाठी हार्दिक अभिनंदन मित्रांनो. आता ही PDF जी मित्रांनो ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. टेलिग्राम ग्रुपची मी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलीच, तिथं जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप चेक करू शकता मित्रांनो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला किंवा माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.